मागील भागात ती खाली पडणार की तिचा हात कोणीतरी पकडला आणि तिला बाजूला ओढले. सगळे गेल्यानंतर काव्याने समोरील व्यक्तीकडे पाहिले तर तिच्यासमोर एक मुलगी उभी होती. काव्या तिच्याकडे पाहत थँक्यू म्हणते. अगं थँक्यू का? ते तुम्ही मला मदत केली ना म्हणून, काव्या घाबरतच बोलते. ते सगळ्यात आधी तुम्ही बोलायचं नाही. ती मुलगी काव्याच्या समोर हात पुढे करत, हाय मी रेणुका, तुझ्याच क्लासमध्ये आहे. काव्या पण तिच्या हातात हात देत, हाय मी काव्या. रेणुका बोलायला मोकळी असल्यामुळे काव्याला पण तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोलत होती. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये तिला मैत्रीण मिळाली हेच काव्यासाठी खूप होते. दोघे बोलत बोलत क्लासरूमच्या बाहेर येतात. रेणुका काव्याला बाय बोलून तिच्या स्कूटीने निघून जाते. काव्या मात्र विचार करत, मी आता घरी कशी जाऊ? ते साहिल दादा येणार होते पण आज लवकर सोडले आम्हाला. ते विचार करत चालत गेटच्या बाहेर जातच होती की ड्रायव्हर पळत तिच्याजवळ आला. मॅम ते तिकडे चला. काव्या पण त्यांच्या मागे चालत जात असते. समोर सिद्धार्थची गाडी बघून तिला धक्का बसला. गाडी तर यांची आहे पण हे आले आहेत का? विचार करतच तिने मागचा दरवाजा ओपन केला आणि आत बसली. आत बसताच तिचे लक्ष सिद्धार्थकडे गेले. त्याचा कॉल चालू होता. काव्या शांत बसून त्याच्याकडे पाहत होती. बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव बघून तिला छान वाटत होते. पण त्याचे सकाळचे वागणे आठवताच तिला त्याचा राग आला. त्याला इग्नोर करून ती बाहेर पाहायला लागली. डोळे तर पाणावले होते पण उगाच त्याचा सिद्धार्थला त्रास होईल म्हणून ती अश्रू दाबायचा प्रयत्न करत होती. गाडीत शांतता होती. काही वेळाने त्यांची गाडी बंगलोच्या आत आली. गाडी थांबताच काव्या तिची बॅग घेऊन आत निघून गेली. तिच्या मागे सिद्धार्थ पण आत आला. आत येताच तिच्या रूममध्ये निघून गेली. कॉलेजमधून नुकतीच आल्यामुळे आई पण तिला थांबवत नाही पण तिच्या मागे येणाऱ्या सिद्धार्थला त्या थांबवतात. आता पुढे. आज सिद्धार्थ काव्याला घेऊन आला म्हणून आईंना खूप आनंद झाला होता. सिद्धार्थ तू आज काव्याला घ्यायला कॉलेजला गेला होतास, छान वाटले मला. मला वाटतं तू काव्याचा विचार करून तुझा बाहेर जायचा विचार सोडावा. हळूहळू काव्याला समजून घे एवढंच मी तुला सांगेल. इकडे काव्या फ्रेश होऊन बाहेर आली पण तिला सिद्धार्थ दिसला नाही. काव्या तुला आज त्यांचा विचार करायचा नाहीये. ती बाहेर येते तर सिद्धार्थ तिला आत येताना दिसतो. ती काही न बोलता खाली निघून जाते. खाली येताच आई तिला मस्त कडक आल्याचा चहा देतात. चहा पिऊन झाल्यानंतर काव्या आईंना स्वयंपाक करायला मदत करते. तोच किचनमधील फोन वाजतो. आई फोन घेतात. सिद्धार्थचा फोन असतो. त्याला आज कडक आल्याचा चहा हवा असतो. नेहमी कॉफी पिणारा आज चहा मागत होता. आईचे बोलणे ऐकून काव्या पटकन चहा ठेवायला घेते. खरं तर काव्या खूप छान चहा बनवायची पण आज ती कॉलेजमधून आली म्हणून आईने तिच्यासाठी चहा बनवला होता. तसे लग्न झाल्यापासून तिने आई सायलीताईकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या होत्या. तशी ती सिद्धार्थसोबत बोलत नव्हती पण नवऱ्याची काळजी असतेच ना बायकोला. कितीही राग आला तरी सगळं काही निमूटपणे ती करून देत होती. 5-10 मिनिटांनी ती चहा बनवते. सायलीताई तुम्ही यांना चहा देऊन येणार का? वहिनी तूच बनवला ना चहा, मग तूच दादाला देऊन ये. खरं तर काव्याला रूममध्ये जायचे नव्हते पण आता चहा घेऊन तिलाच जावे लागणार होते. ती कप ट्रेमध्ये ठेवते आणि त्यांच्या रूममध्ये जायला निघते. रूममध्ये येते तर सिद्धार्थ लॅपटॉप घेऊन त्याचे काम करत होता. ती काहीही न बोलता ट्रे त्याच्याजवळ ठेवते आणि निघून जाते. ती जाताच सिद्धार्थ कप हातात घेतो आणि एक एक सिप घेत असतो. वाह एवढंच त्याच्या तोंडून निघते. तशी माझी छोटी बायको जेवण, चहा आणि बरंच काही छान बनवते. तिचा विचार करत हसत तो चहा पीत असतो. माझ्या बायकोच्या नादात कधी चहा पिणारा मी चहा पीत आहे.
त्याचे त्याला आश्चर्य वाटत असते. काव्या खाली येताच घरातील सगळ्या लेडीजच्या गप्पा चालू झाल्यात. तोच सिद्धार्थ खाली येतो. तो खाली येताच ते सगळे जेवायला बसतात. आता पण रोशनी, सायलीच्या गप्पा चालू होत्या. काव्या मात्र शांतपणे जेवण करत होती. काहीही बोलत नव्हती. सिद्धार्थ पण शांतपणे जेवण करत असतो. खरं तर त्याला सगळ्यांना सांगायचे होते, पण जेवण करत असतात म्हणून तो बोलत नाही. जेवण झाल्यानंतर ते सगळे हॉलमध्ये बसतात. कधी खाली सगळ्यांच्या सोबत न बसणारा सिद्धार्थ आज त्यांच्यासोबत बसलेला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत होते. तो सिद्धार्थ बोलतो, मी मागे सांगितल्याप्रमाणे लवकरच इंडिया सोडून जाणार आहे. याची सगळी तयारी झाली आहे. इकडे 2-3 काही कामं महत्त्वाचे आहेत. ते कंप्लीट झाले की कायमचा इंडिया सोडून जाईल. तो हे बोलताच हसणाऱ्या काव्याचा चेहरा पडतो. डोळे पाणावतात. बाकी सगळे पण शांत होते. कारण सिद्धार्थचा हा निर्णय तरी घरच्यांना आवडला नव्हता. म्हणजे त्याचे लग्न झालेले नसते आणि तो इंडिया सोडून गेला असता तरी सगळ्यांना चालले असते. पण इथे तर त्याचे लग्न झाले आहे आणि तो त्याच्या बायकोला म्हणजेच काव्याला सोडून जायचा विचार करत होता. त्याचे लक्ष मात्र काव्याकडे होते. तिचे पाणावलेले डोळे त्याच्या नजरेला बरोबर दिसले. आता सगळ्यांचाच मूड गेला होता. त्यामुळे एक एक करून सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. आता हॉलमध्ये काव्या आणि सिद्धार्थच होते. काव्या पण काही न बोलता रूममध्ये निघून गेली. तिला खूप रडावेसे वाटत होते. पण ती स्वतःच्या मनाला समजावत होती. अजिबात रडायचे नाही. ती विचार करत गॅलरीमध्ये उभी होती. स्वतःला कितीही समजावण्याचा प्रयत्न करत असली तरी किती वेळ तिची अश्रू ती थांबवणार होती. शेवटी ते गालावर आलेच. सिद्धार्थला माहिती होते काव्यावर रडत असेल. खरं तर त्याचे त्यालाच कळत नव्हते. ती त्याला हवी पण होती. पण तिच्याबद्दल काहीतरी आठवले की तिचा त्याला राग पण येत होता. तिला सोडून जायचा विचारही करत होता. पण आता ती रूममध्ये रडत असेल या गोष्टीची त्याला काळजीही वाटत होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि रूममध्ये जायला निघाला. आत येताच त्याला ती कुठेच दिसली नाही. गॅलरीमध्ये असेल हे माहिती होते त्याला. ती पाठमोरी उभी होती आणि एका हाताने अश्रू पुसत होती. माझी छोटी बायको रडतेय. एवढं बोलून तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला. जास्त विचार न करता तिच्या पोटावर त्याच्या हातांचा विळखा पडला. तशी घाबरलीच काव्या. कारण खाली तर तो बोलून गेला सगळ्यांना सोडून बाहेर जाईल म्हणून आणि आता तिलाच मिठी मारून उभा होता. काव्या शांत उभी होती. काहीही बोलत नव्हती. सिद्धार्थ तिच्या मानेवर ओठ टेकवतो. त्याचा स्पर्श होताच ती डोळे बंद करून घेते. त्याच्या जवळ घेण्याची, त्याच्या स्पर्शाची जणू तिला सवयच झाली होती. आणि तो असा सोडून जायचं म्हटल्यावर कशी राहणार होती ती. तो काही न बोलता तिला उचलून घेतो. रडून तिचा गोरा चेहरा लाल झाला होता. तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. पण ती आहे की त्याच्याकडे पाहतच नव्हती. तिला घेऊन तो आत आला. बेडवर तिला नीट झोपवले आणि तो तिच्या शेजारी आडवा झाला. तिला मिठीत कवटाळून घेतले. ती पण त्याच्या मिठीत शांत पडून होती. दोघे एकमेकांच्या मिठीत शांतच होते. काहीही बोलत नव्हते. काव्याला त्याच्या मिठीत लवकरच झोप लागली. तो मात्र विचार करत जागी होता. सिद्धार्थ तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली होती. तो तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. पुन्हा तिला मिठीत कवटाळून घेत डोळे बंद करतो. कधीतरी त्याचा पण डोळा लागतो. सकाळी सकाळी सिद्धार्थला जाग येते तर काव्या अगदी लहान बाळासारखी त्याच्या मिठीत झोपलेली असते. तो तिला हळूच बाजूला करतो. तिच्या कपाळावर दीर्घ किस करून त्याची आवरायला निघून जातो. त्याला आज लवकरच ऑफिसला जायचे होते. आज तो वर्कआउट पण स्किप करतो. फ्रेश होऊन बाहेर येतो. ऑफिसचे कपडे घालतो. आवरत असताना आरशातून काव्याकडे पाहत असतो. ती अजून पण शांत झोपलेली असते. त्याचं आवरून तो तिच्याजवळ जाऊन बसतो. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो. स्माईल करत माझी छोटी बायको म्हणतो आणि ऑफिसला निघून जातो. काही वेळाने काव्याला जाग येते.
ती उठून बसते तर तिला रूममध्ये सिद्धार्थ कुठेच दिसत नाही. वर्कआउट करायला गेले असतील असा विचार करत ती फ्रेश व्हायला निघून जाते. खाली येते तेव्हा तिला कळते की सिद्धार्थ ऑफिसला निघून गेला आहे. म्हणून ती पण नाश्ता करून कॉलेजला निघून जाते. असेच 2-3 दिवस चालू होते. या 2-3 दिवसात सिद्धार्थ तिला दिसलाच नव्हता. सकाळी ती उठायच्या आधी तो निघून जायचा, तर रात्री ती झोपल्यानंतर तो यायचा. या दिवसात सिद्धार्थकडे कामाचा खूप लोड असल्यामुळे तो थकून जायचा. बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप लागून जायची. त्यामुळे काव्याला जवळ पण त्याने घेतले नव्हते. इकडे आईंना काव्याची खूप काळजी वाटत होती. म्हणजे सिद्धार्थ तिला सोडून गेल्यानंतर तिचे कसे होईल. त्यांना फक्त त्यांच्या मुलाचा सुखी संसार बघायचा होता. पण त्यांचे स्वप्न स्वप्नच राहणार की पूर्ण होणार ही येणारी वेळ ठरवणार होती. त्या दोघांच्या संसारासाठी आई येत्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायचं ठरवतात. आज काव्याची तब्येत ठीक नव्हती. कॉलेजमधून आली पण तिचे डोके खूप दुखत होते. बंगलोमध्ये आली तेव्हा कोणीच नव्हते. सगळे कार्यक्रमाला गेले होते. ती जेव्हा कॉलेजवरून निघाली तेव्हाच आईने तिला फोन करून कळवले होते. त्यांना रात्री यायला उशीर होणार होता. काव्याचे डोकं दुखत असल्यामुळे ती रूममध्ये येताच बेडवर आडवी होते. फ्रेश पण होत नाही. इकडे ऑफिसमध्ये कामात गुंतून असणारा सिद्धार्थ याचा मगाशीच कॉल संपला होता. तो चेअरला मागे टेकून डोळे मिटून बसला होता की त्याला त्याच्या छोट्या बायकोचा निरागस चेहरा दिसला आणि त्याने खाडकन डोळे उघडले. तो लॅपटॉपवर त्याच्या रूममधील फुटेज पाहत असतो. काव्या त्याला बेडवर आडवी झोपलेली दिसते. ही अशी काय झोपली आहे आणि हे काय कॉलेजमध्ये गेली होती तर कपडे पण चेंज केले नाही आहे. तोच काव्या कपड्यावर हात फिरवत ते दाबताना दिसली. काव्याचे डोकं दुखत आहे का? तो घरातील दुसरी फुटेज ओपन करतो तर त्यात घरात त्याला कोणीही दिसत नाही. घरातील सगळे कुठे गेले आहे. त्याला आता काव्याची काळजी वाटत होती. घरात कोणीच नाही आहे आणि काव्याची तब्येत ठीक नाही आहे. मला घरी गेले पाहिजे. तो काव्याच्या काळजीने त्याचे काम सोडून घरी जायला निघाला. कारण मागच्या 3-4 दिवसात त्याची आणि तिची भेट झालीच नव्हती. काव्याच्या काळजीने खूप स्पीडने तो गाडी चालवत होता. अर्ध्या तासातच तो बंगलोला पोहोचला. पडतच त्यांच्या रूममध्ये गेला. काव्या अजून पण आडवीच पडून होती आणि तिच्या कपड्यावर हाताने मारत होती. सिद्धार्थ तिच्याजवळ बसत, काव्या काय होतंय तुला? ती त्याचा हात पकडून तिच्या कपड्यावर फिरवत असते. सिद्धार्थ तिच्या कपड्यावर दाबत असतो. काव्या तू आधी नीट झोप. तो तिला उचलून नीट झोपवतो. तिच्या कपड्याला बाम लावून तिथे चोळत असतो. त्याने काव्याला बरं वाटत असते. बराच वेळ तो काव्याच्या कपड्यावर हात फिरवत असतो. त्याने काव्याला झोप लागून जाते. सिद्धार्थ तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि तो पण तिच्या शेजारी आडवा होतो. तिला पाहत त्याला कधीतरी झोप लागते. सकाळी सकाळी काव्या सिद्धार्थला अगदी लहान मुलांसारखी चिटकून झोपलेली होती. सिद्धार्थला त्याच्या वेळेवर जाग आली. काव्याला तसे झोपलेले बघून त्याला हसू येते. तो हळूच तिला बाजूला करतो. प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवून तो फ्रेश व्हायला निघून जातो. त्याला वर्कआउट करायला जायचे होते. पण तो काव्यासाठी रूममध्ये व्यायाम करत असतो. त्याचे वर्कआउट झाले तसा तो फ्रेश व्हायला निघून गेला. काल काव्याला बराच त्रास झाल्यामुळे तिला उठवत नाही. खाली येतो तर काव्या सोडून सगळेच डायनिंग टेबलला दिसत होते. सकाळी सकाळी साहिल, रोहिणी यांची काहीतरी नोकझोक चालू होती. जसा सिद्धार्थ येऊन चेअरवर बसला तसे ते दोघं शांत झाले. पण डोळ्यांनीच एकमेकांना खुणा करून बोलत होते. आज कधी नव्हे ते रोहित पण होता. फक्त आपली काव्याच नव्हती. सगळे नाश्ता करायला बसतात की सायली सिद्धार्थला विचारते, सिद्धभाई काव्या वहिनी नाही आली का? काव्या झोपली आहे. काल रात्रीपासून तिचे खूप डोके दुखत होते. मी जाऊन बघून येते, आई काळजीने उठत बोलल्या. आई
आता ती झोपली आहे. ती उठली की तिला काय हवं नको ते बघ. सिद्धार्थ काव्याची काळजी करत बोलला. मी निघतो, माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. एवढं बोलून सिद्धार्थ निघून गेला. इकडे सगळ्यांचा नाश्ता झाला आणि आई काव्याला पाहायला आल्यात. काव्या उठलीच होती, पण बेडवरच पडून होती. आई काव्याजवळ जाऊन बसतात. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, बाळा आता बरं वाटत आहे ना? काव्या पण हो म्हणून मान हलवते. ती उठायला लागते तर आई तिला आराम करायला सांगतात. आज रूममध्येच आराम करायचा. तू फ्रेश झाली की मला फोन कर. मी नाश्ता इथेच पाठवते. एवढं बोलून आई निघून गेल्या. काव्या पण उठून फ्रेश व्हायला गेली. काही वेळाने तिने नाश्ता रूममध्येच मागवून घेतला. नाश्ता झाल्यानंतर ती बेडवर आडवी झाली. काहीतरी विचार करण्यात ती मग्न होती आणि इकडे ऑफिसमध्ये बसून सिद्धार्थ मात्र तिच्या सगळ्या हालचाली टिपत होता. रोशनी, सायली यांना काव्याबद्दल समजले. त्या पण काव्याला भेटायला आल्यात. त्यांनी सगळ्यांनी दुपारचा लंच काव्यासोबतच केला. लंचनंतर त्यांच्या गप्पा रंगल्यात. गप्पांमध्ये कधी दिवस निघून गेला त्यांचे त्यांना कळत नाही. आता काव्याला बरं वाटत होते म्हणून काव्या खाली येते. आई तिला काहीही करू देत नाही. सगळे मिळून जेवण करतात. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ टीव्ही पाहून आपापल्या रूममध्ये निघून जातात. रूममध्ये येताच काव्या बेडवर आडवी होते. 10:30 वाजले होते. अजून सिद्धार्थ घरी आला नव्हता. सिद्धार्थ विचार करत तिचा कधी डोळा लागतो तिला कळत नाही. सिद्धार्थ 11:30च्या दरम्यान घरी येतो. आत येताच काव्याजवळ जाऊन बसतो. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत 5-10 मिनिट तिच्याकडे प्रेमाने तो पाहत असतो. नंतर उठून फ्रेश व्हायला जातो. बाहेरून जेवण करून आला असल्यामुळे त्याला भूक नव्हती. लाईट बंद करून तो तिच्या शेजारी आडवा होतो. काव्या खूप गाढ झोपलेली होती. सिद्धार्थ तिच्याजवळ सरकून तिच्या अंगावर हात टाकतो. तिच्याकडे प्रेमाने तो पाहत असतो. तो काव्यासोबत कसा वागतोय त्याचे खरं तर त्यालाच माहिती नव्हते. तिला पाहत त्याचा कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. काव्याबद्दल झालेला सिद्धार्थचा गैरसमज कधी दूर होईल? सगळे गैरसमज दूर झाल्यानंतर सिद्धार्थ काव्याचा स्वीकार करेल का? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.